महाराष्ट्र में लंबे समय से की जा रही जातिगत जनगणना की मांग पर अब बड़ा कदम उठाया गया है। राष्ट्रीय ओबीसी महासंघ की इस मांग को लेकर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तक बात पहुंचाई। विपक्ष पर निशाना साधते हुए परिणय फुके ने सवाल उठाया कि 2004 से 2014 तक सांसद रहे राहुल गांधी को यह पहल करने का विचार क्यों नहीं आया। जनगणना के बहाने राजनीति करने वालों को आड़े हाथों लेते हुए परिणय फुके ने कहा कि विपक्ष सिर्फ वादे करता है, जबकि भारतीय जनता पार्टी उन्हें अमल में लाती है। विधायक परिणय फुके ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में मीडिया के सामने अपनी प्रतिक्रिया दी। निश्चितच ही जी मागणी आहे ही महाराष्ट्रामधून सुरू झाली होती। जातीनिहाय जनगणना करण्यासंदर्भात अनेक संघटनांनी या संदर्भात मागण्या केल्या होत्या। आम्ही या संदर्भातली अनेक वर्षापासून मागणी करतोय। जवळपास 2007-8 पासून ही मागणी आम्ही धरून लावली होती। त्यानंतर 2011चं जनगणना त्यावेळेस केली होती, पण ती जनगणना जातीनिहाय न करता एक सर्वे त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने केलं होतं। 2011 मधलं ते जे सर्वे त्यांनी जे केलं होतं त्याची आकडेवारी किंवा कुठेही त्याची कोणती माहिती जनतेपुढे किंवा पब्लिक केली नाही। आणि निश्चितच आता मोदीजींनी हे जे एक पाऊल उचललं, एक मोठं पाऊल उचललं, त्या संपूर्ण देशातल्या ओबीसी समाज असणार किंवा सर्वच जाती असणार की ज्यांना आपली जनगणना करून घ्यायची होती, ते निश्चितच एक मोठं पाऊल मोदीजींनी उचललेलं आहे। याच्याकरता संपूर्ण देशातील सर्व बांधवांनी त्यांचा आभारी मानलेला आहे, अभिनंदनही केलेलं आहे। आणि त्याच प्रकारे एक निश्चितच एक मोठं पाऊल या देशासाठी मोदीजींनी उचललेलं आहे। निश्चितच ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मी आधीच सांगितलं की 2008 पासून ही मागणी होती। अनेक नेत्यांना, अनेक लोकांना आम्ही भेटलो। त्या संदर्भात माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मोदीजींना सुद्धा आम्ही निवेदन पाठवले होते। आणि निश्चितच या देशात कोणत्याही दुसऱ्या नेत्यांनी, कोणत्याही पक्षाने नाही, पण मोदीजींनी आमची मागणीला मान्य केलं आणि एक ऐतिहासिक निर्णय असं या देशासाठी घेतला। सर्व समाजाला एक करण्यासाठी, सर्व समाजाला समान करण्यासाठी हा एक निर्णय, महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला। निश्चित त्यांचा आभार आहे। 2004 ते मी आधीच 70 वर्षाचा नाही बघत, पण 2004 ते 2014 राहुल गांधी खासदार होते। राहुल गांधीच्याच म्हणण्यावर रिमोट कंट्रोलवरतीच मनमोहन सिंग हे चालत होते। आणि त्यावेळेस राहुल गांधीला हे का नाही सुचलं, हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरं, जर खरंच राहुल गांधीच्या अशा मागणीवर जर होत असलं तर मला वाटतं की राहुल गांधी ज्यावेळेस सरकारमध्ये त्यावेळेस ते हे का नाही करू शकले, किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांची 2.5 वर्ष सरकार होती, बाकी राज्यांमध्ये त्यावेळेस त्या राज्यांमध्ये त्यांनी का नाही केलं। मग असं आहे, विरोधकांचं काम आहे आरोप करणे। ज्यावेळेस ही योजना आणली त्यावेळेसही विरोधक विरोध करत होते की सांगत होते की इतके पैसेच राज्य सरकारकडे नाहीये, आम्ही ती योजना दिली। त्यानंतर हेच विरोधक सांगत होते की ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार, पण या अधिवेशनामध्ये, या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात त्या या योजनेची, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तरतूद करण्यात आली होती। सगळ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जाणं सुरू आहे। आणि निश्चितच अशी कोणताही निधी कुठेही असं वळवता येत नाही। निश्चितच सगळ्याच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आता सरकारमध्ये आहे आणि तेच त्यांच्या बहिणींकडे सगळं लक्ष देणार आहे। कोणतेही निधी वळती केलेली नाही। एक मी कोणत्याही देशात गेलो की त्या देशातील काही प्रमुख नेत्यांची भेट घेत असतो। आणि म्हणून नेपाळला गेलो होतो। 4-5 दिवसाचा माझा एक वैयक्तिक दौरा होता। आणि निश्चितच त्यामध्ये अनेक राजकीय, त्या नेपाळमधील अनेक राजकीय पुढाऱ्यांसोबत माझी भेट झाली। त्यात त्या देशाचे उपपंतप्रधान प्रकाश मानसिंगजी, त्यांच्यासोबत भेट झाली। मग त्या देशातले लॉ मिनिस्टर जे होते, कायदे मंत्री जे होते, अजय कुमार चौरसियाजी, त्यांच्यासोबत माझी भेट झाली। आणि त्यांचे श्रम मंत्री म्हणजे लेबर मिनिस्टर, त्यांची माझी भेट झाली। आणि नेपाली काँग्रेस तिथे सत्तेत आहे आणि नेपाली काँग्रेस आणि मला वाटतं कम्युनिस्ट पार्टीचं तिथे गठबंधन आहे। आणि निश्चितच त्यांनी अनेक विषय आपल्या देशाबद्दल सांगितले। हे सगळ्या जितकेही नेत्यांना मी तिथे भेटलो, त्यांनी सगळ्यांनी आवर्जून 2 गोष्टींचा निश्चितच उल्लेख केला। एक म्हणजे मोदीजींचं तर काम संपूर्ण जगात माहिती आहे, पण नितीन गडकरी साहेबांनी ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये रस्त्यांच्या माध्यमातून मोठा एक जाळा तयार केला आणि ना भूतो ना भविष्यात असा विकास आपल्या देशाचा केला। आणि त्याच प्रकारे नेपाळमध्येही त्यांना कोणीतरी नितीन गडकरीजींसारखा एखादा नेता हवा असं सगळ्यांनीच बोलून दाखवलं। आणि निश्चितच फडणवीस साहेबांच्या संदर्भातही त्यांनी ज्या प्रकारे यावेळेसची निवडणुकीत आपण निवडून आलो, भारतीय जनता पार्टी त्यांच्या नेतृत्वात निवडून आली, महायुती त्यांच्या नेतृत्वात निवडून आली, त्याही संदर्भात त्यांनी फार चांगलं वक्तव्य त्यांच्याबद्दल केलं।